Exercise 4.7 question first. Find transpose of matrix A if A contains elements 1, 3, -4 and 5. तर इथे आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स काढायचं आहे, म्हणजे इंटरचेंज करायचे आहेत रोज अँड कॉलम्स. जे रोज आहेत ते कॉलम्स मध्ये त्याला चेंज करायचं आहे आणि जे कॉलम्स आहेत त्याला रोज मध्ये चेंज करायचं आहे. तर इथे ह्या मॅट्रिक्स मध्ये रोज आहेत 2 रोज अँड 2 कॉलम्स. फर्स्ट रो सेकंड रो कॉलम्स, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. मग ऑर्डर किती आहे इथे ह्या मॅट्रिक्सची 2/2. A equal to A is a matrix and it contains elements 1, 3, -4 and 5. तर आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स काढायचं. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे फक्त इंटरचेंज करायचे रोज आणि कॉलम्स. तर हा रो आहे ह्याचा आपल्याला काय करायचं आहे कॉलम 1, 3 आणि हा रो ह्याचा करायचा आहे कॉलम -4 and 5. Answer. Transpose of matrix A is 1, -4, 3 and 5. The second example इथे ह्या मॅट्रिक्समध्ये एलिमेंट्स 2, -6, 1, -4, 0 and 5. इथे रोज किती आहे 2 रोज आहे. फर्स्ट रो सेकंड रो आणि कॉलम किती आहे फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम. म्हणजे 2/3 ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे. इथे आपल्याला परत ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए घ्यायचा आहे. ए इज अ मॅट्रिक्स अँड इट कंटेन्स एलिमेंट्स 2, -6, 1, -4, 0, 5. अँड ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 2/3. इथे आता ट्रान्सपोज घेताना रोचा कॉलम करू आपण. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए हा आपल्याला काय करायचं आहे कॉलम करायचा आहे. 2, -6 and 1 रोचा कॉलम. तर ह्या रोचा कॉलम करायचा आहे -4, 0 and 5. आता इथे ऑर्डर बघा ह्या ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए ची. इथे आता मात्र 3 रोज आहेत. फर्स्ट रो सेकंड रो 3 थर्ड रो आणि कॉलम किती आहे फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. आन्सर. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए इज 2, -4, -6, 0, 1 and 5. Question 2. If matrix contain elements Aij and order of this matrix is 3/3 where Aij equal to 2 in bracket I minus j. Find. इथे आपण I आणि j ची व्हॅल्यू ठेवून 2, 1 -1, 1 -1 0, 2 × 0 0. तर इथे आपण A12 काढू. A12 इथे रो नंबर किती आहे 1 आणि कॉलम नंबर 2 आहे. म्हणजे I इक्वल टू काय घ्यायचं इथं इथे आपल्याला I इक्वल टू घ्यायचं आहे 1 अँड j इक्वल टू 2 घ्यायचे आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचे. हा जो फॉर्म्युला दिला आपल्याला 2 - I - j. I किती आहे 1, 1 - 2. मग 2, 1 - 2 इज -1 आणि -2 -2 1 - 2 -1 2 × -1 2 × -1 -2. म्हणजे दुसरा एलिमेंट आलेला आहे -2. A13 काढायचं आहे. A13 इक्वल टू 2, 1 - 3 I - j 1 - 3 -4. थर्ड एलिमेंट A21 इक्वल टू 2, 2 - 1 2, 1 2 2. A22 means 2 in bracket 2 - 2 2 × 0 means 0. सेकंड एलिमेंट 0. आता A23 इक्वल टू 2, 2 - 3 2 in bracket -1 -2. A23 is -2 -2. A23 A31 काढायचं. A31 2 3 - 1 2 3 - 1 2 2 × 2 4. A31 is 4. A32 means 2 in bracket 3 - 2 means 2 × 1 equal to 2. A32 is 2. A32 is 2. नंतर आहे A33 2 in bracket 3 - 3 2 × 0 3 - 3 0 2 × 0 0.
A33 इज 0. आता इथे ह्या मॅट्रिक्सचे एलिमेंट बघा, इथे 0 आहे, इथे 0, इथे 0. डायगोनलवर सगळे 0 0 आहे. आणि परत इथे 2 आहे तर इथे -2 आहे, इथे 4 आहे तर -4, 2 आहे तर 2. अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? तर अशा मॅट्रिक्सला आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणतो. इथे A इक्वल टू आपण काढलेला आहे. आता ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, म्हणजे इंटरचेंज करायचे रोजचे कॉलम, कॉलम्सचे रोज. मॅट्रिक्स A ची ऑर्डर काय आहे? 3/3, 3 रोज 3 कॉलम्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A इज देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A. आता काय करायचं आहे? रोचे आपल्याला कॉलम तयार करायचे आहेत. ह्या रो मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? 0, -2, -4. मग त्याचा कॉलम तयार करायचा आहे. सेकंड रोचा सेकंड कॉलम करायचा आहे. 2 आधी लिहायचं आहे, 2 0 अँड -2. तर 4 2 0. थर्ड रोचा थर्ड कॉलम. ह्याची पण ऑर्डर काय आहे? 3/3. ह्याची पण ऑर्डर 3/3. आता इथे -2, -4, -2 हे इकडे होते अप्पर डायगोनल. आता हे बिलो डायगोनल एलिमेंट्स आलेत सगळे. आणि सगळे डायगोनलवर परत एलिमेंट कोणते आहेत? 0 0 0. तर अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. इथे अपोजिट नंबर्स आहेत फक्त, अप्पर अँड बिलो डायगोनल. नंबर सेम आहे पण डायगोनलवर सगळे 0 0 आहेत. इथे 0 0 आहेत, इथे पण ह्या डायगोनलवर सुद्धा 0 0 एलिमेंट्स आहेत. ह्याच्या अप्पर 2 4 2 आहे आणि बिलो ह्या डायगोनलच्या बिलो -2 -4 -2. आणि इकडे अप्पर डायगोनल -2 -4 -2 आणि बिलो डायगोनल 2 4 2. आता नंबर सेम आहे 2 2 आणि इथे -2 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. 4 4 सेम नंबर आहे, -2 हा पॉझिटिव्ह, इथे -2 नंबर आहे, हा इथे पॉझिटिव्ह. तसंच इथं आहे. अशा मॅट्रिक्सला आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिसेस म्हणत असतो. आन्सर hence matrix A and transpose of matrix A both are skew symmetric matrix. दोन्ही सुद्धा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहेत. मॅट्रिक्सेस. Question 3. If matrix A contains elements 5, -3, 4, -3, -2, 1, then prove that transpose of matrix 2A equal to 2 into transpose of matrix A. तर इथे आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, हे सॉल्व्ह करायचं आहे, हे शो करायचं आहे की ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 2A इक्वल टू 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A. तर इथे आपल्याला किती कॅल्क्युलेशन करायचे आहेत? पहिल्यांदा आपल्याला 2A काढावं लागेल. आपल्याला A माहिती आहे, नंतर ह्यावरून आपल्याला 2A काढायचं आहे. 2नी Aला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 2नी प्रत्येक एव्हरी एलिमेंटला मल्टिप्लाय करायचे. त्याच्यानंतर ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, म्हणजे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 2A. त्याच्यानंतर आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A काढायचा आहे, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A. आणि नंतर काय कॅल्क्युलेशन आहे? 2नी त्याला मल्टिप्लाय करायचं, 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A. अशा प्रकारे ते आपल्याला आधी 4 कॅल्क्युलेशन करायचे आणि हे शो करायचे की ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 2A इक्वल टू 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A. तर इथे गिवन काय आहे? A इक्वल टू 5 -3 4 -3 -2 1. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? मॅट्रिक्स A ची ऑर्डर 3 रोज अँड 2 कॉलम्स. 3 रोज 2 कॉलम्स. 3 काय आहे? तर रोज आहेत आणि 2 आहेत कॉलम्स. जे हॉरिझॉन्टल आहे त्याला आपण रोज म्हणतो आणि जे व्हर्टिकल आहे त्याला आपण कॉलम्स म्हणतो. कॉलम्स मधले एलिमेंट रोज, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो अँड 2 कॉलम्स, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A घेऊ किंवा आधी 2A काढू. 2A इक्वल टू 2 इंटू 2A इक्वल टू 2 इंटू मॅट्रिक्स 5 -3 4 -3 -2 1. प्रत्येक एलिमेंटला 2ने मल्टिप्लाय करायचं. 2 इंटू 5, 2 इंटू 5 10, 2 इंटू 5 10, 2 इंटू -3 -6, 2 इंटू 4 8. आता ह्याची ऑर्डर पण काय आहे? सेम आहे. जी मॅट्रिक्स A ची आहे तीच ह्याची ऑर्डर आहे. 3 रोज 2 कॉलम्स, 3 रोज 2 कॉलम्स. आता 2A आपल्याला काय घ्यायचं आहे? ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय करायचं? तर जे रोज आहेत त्याचं आपल्याला कॉलम्स बनवायचे आणि जे कॉलम्स आहेत ते रोजमध्ये त्याचं रूपांतर करायचं.
आता इथे एक कॉलम बघा, हे रो बघा, हा रो आहे फर्स्ट, ते निगेटिव्ह 6, त्याचा आपल्याला कॉलम करायचा, 10 -6. सेकंड रोचा सेकंड कॉलम, थर्ड रोचा थर्ड कॉलम. आता ह्याची ऑर्डर बघा, इथे फक्त 2 रोज आहेत, 2 रोज आहेत फक्त, आणि कॉलम मात्र 3 कॉलम आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए घ्यायचा आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए घ्यायचा आहे म्हणजे फक्त रोचे कॉलम. माझे इथे 5 -3, 4 आणि 3 हे रो मध्ये आहेत, सेकंड रो, तर सेकंड कॉलम घेऊ, 4 -3 -2 1. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स एचं ऑर्डर काय आहे, 2 रोज अँड 3 कॉलम. आता ह्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ह्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर हे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए म्हणजे 2 इंटू 5 4 -2 -3 अँड 1. म्हणजे ते मल्टिप्लाय करून घेऊ आपण. 2 इंटू 5 10, 2 इंटू 4 8, 2 इंटू -2 -4 -6 अँड 2. ह्याची ऑर्डर बघा, 2 रोज अँड 3 कॉलम्स. तिथे आपण 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए अँड ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 2a, हे दोन्ही सेम आहेत का नाही बघायचे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 2a अँड 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए, तर हे दोन्ही सेम आहेत कारण करस्पॉन्डिंग एलिमेंट्स हे सेम आहे. ऑर्डर सुद्धा दोन्हींची सेम आहे. 10 आहे इथे पण 10 आहे, 8 आहे 8 आहे, -4 -6 इथे पण -6 2 आणि 2, ऑर्डर पण सेम. देअरफॉर ह्याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू इथे, आणि ह्याला आपण इक्वेशन सेकंड म्हणू. फ्रॉम 1 and 2 ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 2a इक्वल टू 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. LHS इक्वल टू RHS. दोन्ही मॅट्रिक्सेस हे सारखे आहेत. आधी आपण हे असं सॉल्व केलेलं आहे, इक्वेशन फर्स्ट, आणि नंतर आपण ह्या पद्धतीने सॉल्व केले इक्वेशन सेकंड, आणि नंतर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 2a इक्वल टू 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. Question 4. If matrix A contains element 1, 2, -5, 2, -3, 4, -5, 4, 9, then prove that transpose of 3A matrix equal to 3 into transpose of matrix A. तर परत हे मागच्या एक्झाम्पल सारखंच आहे. तर ते आपल्याला कॅल्क्युलेशन कोणकोणते आहेत, तर इथे आपल्याला पहिल्यांदा 3A काढायचं आहे, नंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, 3 मॅट्रिक्स एला मल्टिप्लाय करायचं आहे, आणि नंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए काढायचा आहे, आणि नंतर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स एला 3 ने मल्टिप्लाय करायचं. तर इथे असे आपल्याला 4 कॅल्क्युलेशन करायचे आहेत, आणि इट इज हे 3 ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 3A इक्वल टू 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए असं शो करायचे, प्रूव्ह करायचे. सोल्युशन. पहिल्यांदा आपण 3A काढून घेऊ. 3A 3 नी मल्टिप्लाय करायचं आहे मॅट्रिक्सला. एव्हरी एलिमेंटला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचे. प्रत्येक एलिमेंटला, प्रत्येक नंबरला 3 ने आपल्याला गुणायचं आहे. 3 इंटू 1 3, 6, 3 इंटू -5, 3 इंटू 2 -9, 12, 3 इंटू -5 -15, 3 इंटू 4 12, and 3 इंटू 9 27. आणि ते ह्याची ऑर्डर बघा, या मॅट्रिक्सची 3/3, 3 रोज अँड 3 कॉलम. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, अँड फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 3A. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 3A
म्हणजे रो आहेत त्याचे कॉलम करायचे, जे कॉलम आहेत त्याचे रोज करायचे. आणि इथं हा फर्स्ट रो ह्याचा आपल्याला फर्स्ट कॉलम करायचा आहे. एलिमेंट्स 3 6 निगेटिव्ह 15, 3 6 निगेटिव्ह 15. सेकंड रो सेकंड कॉलम 6 निगेटिव्ह 9 12, 15 12 अँड 27. आणि ह्याला आपण आता इक्वेशन फर्स्ट म्हणू. ह्याची ऑर्डर बघा 3x3 आहे, इथे पण 3x3 आहे. 3 रोज 3 कॉलम, इथे सुद्धा 3 रोज 3 कॉलम. फक्त आपण रोज आणि कॉलम्स हे इंटरचेंज केले. त्यानंतर आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए काढायचा आहे. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. मग इथे परत काय करायचं आहे, जो रो आहे त्याचा कॉलम करायचा आहे. मॅट्रिक्स एचा 1 2 3 याचा कॉलम करायचा. 1 2 निगेटिव्ह 5, 2 निगेटिव्ह 3 4, 2 निगेटिव्ह 3 4, निगेटिव्ह 5 4 9, निगेटिव्ह 5 4 9. आता इथं हा स्क्वेअर मॅट्रिक्स असल्यामुळे ह्याचा ऑर्डर पण सेमच येणार आहे. 3x3, 3 कॉलम 3 रोज. ह्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. 3 इंटू 1 2 निगेटिव्ह 5 2 निगेटिव्ह 3 4 निगेटिव्ह 5 4 9. त्याला मल्टिप्लाय करू 3 ने. प्रत्येक एलिमेंटला 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू 1 3, 3 इंटू 2 6, 3 इंटू 5 15, 3 इंटू 2 6, 3 इंटू 3 निगेटिव्ह 3, निगेटिव्ह 9, 3 इंटू 4 12, निगेटिव्ह 15 12 अँड 27. हे 9 आहे. 9 3 इंटू 9 27. त्याला इक्वेशन सेकंड मग. आता इथे 3 ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 3 आहे हा मॅट्रिक्स, आणि 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. हे आन्सर आणि हे आन्सर. हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स बघा सेम आहे. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बघायचे. 3 3 6 6 निगेटिव्ह 15 निगेटिव्ह 15, 6 6 निगेटिव्ह 9 निगेटिव्ह 9 12 12 निगेटिव्ह 15 निगेटिव्ह 15 12 12 27 27. आणि ऑर्डर पण सेम 3x3, 3 रोज अँड 3 कॉलम्स. मग फ्रॉम 1 अँड 2 ट्रान्सपोज ऑफ 3a इक्वल टू 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ ए. फ्रॉम 1 अँड 2 इथे 1 बघा आणि हा मॅट्रिक्स, दोन्ही मॅट्रिक्स सेम आहेत. हा मॅट्रिक्स सेम आहे. therefore LHS इक्वल टू RHS. Question 5. If matrix A contains element 0, 1 plus 2i, I minus 2, minus 1, minus 2i, 0, negative 7, minus 7, 2 minus I, 7, 0, where I equal to square root of negative 1, prove that transpose of matrix A equal to negative A minus A. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A इक्वल टू निगेटिव्ह और मायनस A. तर इथे आपल्याला दोन कॅल्क्युलेशन करायचे आहेत. एक तर निगेटिव्ह ए काढायचं आहे आणि दुसरं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए काढायचं आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आपण काढू. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय करायचं, फक्त रो आहे तो कॉलम करायचा, जो कॉलम आहे तो रो करायचा. इथे हा रो आहे ह्याचा आपण कॉलम करायचा. तर फर्स्ट रो मध्ये एलिमेंट्स आहेत 0 1 प्लस 2 अँड I मायनस 2. तर इथं ह्याचा आपण कॉलम करू. 0 1 प्लस 2i, I मायनस 2. आता निगेटिव्ह 1 आणि निगेटिव्ह 2i 0 आणि 7 निगेटिव्ह 7 ही सेकंड रोल आहे. याचा सेकंड कॉलम करू. मग निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 2i 0 निगेटिव्ह 7. थर्ड रोचा थर्ड कॉलम करू. 2 मायनस I 7 आणि 0. आता इथे ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे म्हणजे त्याचे नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स इक्वल आहेत. त्याच्यामुळे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स जो काढला आहे त्याचे सुद्धा रोज आणि कॉलम्स इक्वल आहे 3/3 आहे. आणि इथे नंतर आपण निगेटिव्ह ए म्हणजे मायनस 1नी मल्टिप्लाय करायचे मॅट्रिक्स ए मधल्या एलिमेंट्सला. मायनस मॅट्रिक्स ए लिहून घेऊ. 0 1 प्लस 2i, I मायनस 2, मायनस 1 मायनस 2i 0 निगेटिव्ह 7 2 मायनस I 7 0. तर इथे आपण इक्वेशन फर्स्ट. तर इथे निगेटिव्ह 1नी मल्टिप्लाय करू आतमधल्या सर्व एलिमेंट्सला. 0 मायनस 1 0,
आता इथे जे प्लस आहेत ते मायनस करायचं, जे मायनस आहेत ते प्लस आहे, साईन चेंज करायची आहे. इथे +1 आहे म्हणजे -1 आणि +2 आहे त्याचं -2 आहे, कारण आपण -1नी काय करतोय, मल्टिप्लाय करतोय सगळ्या एलिमेंटला. इथं फक्त मायनस आहे, याचा अर्थ काय, तर -1नी मल्टिप्लाय करतोय. -i मायनस +2 त्याच्यानंतर 1 मायनस +2i 1 + 2i 0 7 -2 +i -7 आणि 0. ह्याची पण ऑर्डर 3/3 आहे इक्वेशन सेकंड. तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए आणि -A हे दोन्ही आन्सर सेम आहे का नाही चेक करा. करस्पॉन्डिंग एलिमेंट चेक करायचे. 0 0 -1 -1 -2i -2i म्हणजे हा एलिमेंट सेम आहे. 2 -i 2 -i म्हणजेच -i +2 1 + 2i 1 + 2i 0 0 7 7 i -2 i -2 -7 0. सगळे एलिमेंट हे सेम आहेत. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर सेम. देअरफॉर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A इक्वल टू -A. LHS इक्वल टू RHS साइड. Example 6. If matrix A contains elements 2, -3, 5, -4, -6, 1, and matrix B contains elements 2, 1, 4, -1, -3, 3, and matrix C contains elements 1, 2, -1, 4, -2, and 3, then show that, example first, transpose of matrix A plus B equal to transpose of matrix A plus transpose of matrix B. हे एक्झाम्पल आधी आपल्याला सॉल्व्ह करायचं. इथे आपल्याला ए मॅट्रिक्स माहिती आहे आणि बी पण माहिती आहे. तर हे कॅल्क्युलेशन कसे करायचे, आपल्याला आधी LHS साईड सॉल्व्ह करू आणि इट इज इक्वल टू RHS साईड हे प्रूव्ह करू. तर LHS साईडला आधी आपल्याला कोणतं कॅल्क्युलेशन आहे, तर आधी आपल्याला मॅट्रिसेसची ॲडिशन करायची A + B ची, आणि त्याच्यानंतर काय करायचं, ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिसेस A प्लस मॅट्रिक्स A + B. आणि RHS साईडला कोणतं कॅल्क्युलेशन आहे, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A काढायचे, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स B काढायचे, आणि नंतर ह्यांची दोन्हींची ॲडिशन घ्यायची आणि हे इक्वल टू हे इथे आपल्याला प्रूव्ह करायचे. तर आता आपण आधी LHS साइड सॉल्व करू. LHS साइड सोल्युशन LHS इक्वल टू A + B. पहिल्यांदा A + B घेऊ काढून आपण A + B सॉल्व करू. मॅट्रिक्स A लिहायचा आहे 2, -3, 5, -4, -6 and 1. कोणत्याही दोन मॅट्रिक्सची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केव्हा होऊ शकतं, जेव्हा त्यांची ऑर्डर, त्या दोन मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे, म्हणजे नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स सेम आहे. आता ह्या मॅट्रिक्स Aची ऑर्डर काय आहे, 3 rows and 2 columns. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. तसंच मॅट्रिक्स B ची ऑर्डर पण काय आहे, 3/2. 3 rows, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम. अशा वेळेस इथे ॲडिशन होऊ शकते. त्या दोन्ही मॅट्रिसेसची ऑर्डर सेम आहे, 3/2, 3/2, 3 rows 2 columns, 3 rows 2 columns. मग करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ॲड करायचे. तर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपण ॲड करू. 2 + 2 4, -3 + 1 5 + 4 9, -4 + -5, -6 + -3 -9, 1 + 3 4. ह्याचा आपल्याला काय करायचं आहे, परत ट्रान्सपोज घ्यायचा आहे. या मॅट्रिक्सचा A + B चा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A + B. रोचे कॉलम करायचे, कॉलमचे रो. फर्स्ट रो आहे त्याचा कॉलम करायचा 4, -2, 9, -5, -9 आणि 4. आता ह्याची ऑर्डर फर्स्ट आणि सेकंड, 2 rows 3 column. ला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू.
आता आर एच एस साईड सॉल्व्ह करू. आर एच एस साईडला काय आहे, ट्रान्सपोज ऑफ ए प्लस ट्रान्सपोज ऑफ बी. आर एच एस साईड राईट हँड साईड, इक्वेशनची राईट हँड साईडला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए काढा, एचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे रोचे कॉलम. कॉलम करू 2 -3 5 -4 -6 1 अँड ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी, रोचे कॉलम 2 1 4 -1 -3 अँड 3. आता ह्या दोन्हींची ऑर्डर सेम आहे. इथे 2 रोज 3 कॉलम, 2 रोज 3 कॉलम. देअरफॉर ॲडिशन पॉसिबल. मग ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी. हे लिहून घेऊ. मग इथे ॲडिशन होऊ शकते. जेव्हा मॅट्रिक्सची ऑर्डर ही सेम असते तेव्हा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन हे पॉसिबल आहे, एक्झिस्ट असतं. अदरवाईज नॉट. ऑर्डर सेम नसेल तर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपल्याला ॲड करायचे असतात किंवा सबट्रॅक्ट करायचे असतात. त्याच्यामुळे ऑर्डर सेम पाहिजे. आता ह्या ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स एची ऑर्डर आहे 2/3, ह्याची पण 2/3. ॲडिशन पॉसिबल. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स घ्यायचे, ॲड करायचे. 4 5 + 1 9 -1 + 3 हे इक्वेशन 2 म्हणून. आता हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स आपल्याला चेक करायचा सेम आहे का नाही. आर एच एस आणि एल एच एस. ट्रान्सपोज ऑफ ए प्लस बी इक्वल टू दिस मॅट्रिक्स अँड ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी इक्वल टू दिस. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बघायचे. 4 4 9 9 -9 -9 -2 -2 -5 -5 4 4. Therefore LHS equal to RHS from equation first and second. Question 6. If matrix A contains elements 2, -3, 5, -4, -6, 1, matrix B contains elements 2, 1, 4, -1, -3, 3, and matrix C contains elements 1, 2, -1, 4, -2, 3, then show that transpose of A minus C equal to transpose of A minus transpose of C. इथे LHS साइड इक्वल टू RHS साइड हे आपल्याला प्रूव्ह करायचे, शो करायचे. तर आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेशन कोणते करावे लागतील. LHS साइड सॉल्व करण्यासाठी आधी ए मायनस सी काढायचं आहे, नंतर ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, ए मायनस सीचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, नंतर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आरच्या साईडला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स सी आणि ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए मायनस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी. म्हणजे इथे आपल्याला एल एच एस आणि आर एच एस मिळतील आणि ह्या दोन्हींचा आन्सर सेम आहे हे प्रूव्ह करायचं. तर आता आपण एल एच एस साईड सॉल्व करू. सोल्युशन एल एच एस साइड लेफ्ट हँड साइड ए मायनस सी याचा ट्रान्सपोज आहे, ट्रान्सपोज ऑफ ए मायनस सी मॅट्रिक्स. त्यासाठी आपण आधी ए मायनस सी करायचे. ए मायनस सी मॅट्रिक्स ए आधी लिहायचा आहे 2, -3, 5, -4, -6, 1 मायनस मॅट्रिक्स सी 1, 2, -1, 4, -2, 3. किंवा ही दोन मॅट्रिक्समध्ये ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केव्हा पॉसिबल असतं, जेव्हा त्यांच्या ऑर्डर ह्या सेम असतात. ऑर्डर सेम असेल, इक्वल असेल तेव्हाच सबट्रॅक्शन होऊ शकतं किंवा ॲडिशन होऊ शकतं. तिथे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे, वजाबाकी करायची. मॅट्रिक्स एचे ऑर्डर काय आहे 3/2, 3 रोज 2 कॉलम. मॅट्रिक्स सीचे ऑर्डर पण 3/2, 3 रोज 2 कॉलम. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. तिथे आपण आता वजाबाकी करू. वजाबाकी करताना काय करायचं, करस्पॉन्डिंग एलिमेंट्स वजा करायचे. इक्वल टू 2 - 1, 2 - 1, 2 - 1 1, -3 किंवा -3 - 2, -3 - 2, -5 -5, 5 -1, 5 - 1 means 5 + 1 6, -4 - 4, -4 - 4 0. इथे 0 येणार आहे. 0 -6 - -2, -6 - -2 means -6 + 2 -4, -4 1 -3
1 -3 -2 -2. आता ह्या मॅट्रिक्सची पण ऑर्डर काय आहे? 3 rows 2 columns. A - C याचा आपल्याला आता ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज ऑफ A - C म्हणजे जे रो आहेत त्याचे आपल्याला कॉलम करायचे आहेत आणि जे कॉलम आहेत ते रो करायचे आहेत. आता फर्स्ट रो मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? फर्स्ट रो मध्ये आहेत 1 आणि -5. त्याचे आपल्याला काय करायचं? कॉलम -1 and -5. 1 -5. सेकंड रोचा सेकंड कॉलम, थर्ड रोचा थर्ड कॉलम. आता ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर बघा काय आहे. इथं फक्त 2 rows आहेत. फर्स्ट रो, सेकंड रो म्हणजे 2 rows and 3 columns. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. तर इथं आपण LHS साईड सॉल्व्ह केली. आता RHS साईड सॉल्व्ह करू. ह्याला इथे आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू. आता RHS साईड काय आहे? तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A मायनस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स C. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A काढू आपण. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A जे रोज आहेत त्याचे कॉलम करायचे. 2 - 3 हे एका रो मधले आहे त्याचं आपण कॉलम करू. 2 - 3, 5 - 4, 5 - 4, -6, 1. तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स C रोज आणि कॉलम इंटरचेंज करायचे. 1 2 -1 4 -2 3. आता इथे ऑर्डर बघा काय? इथे ऑर्डर बघा दोन्हींची सेम आहे. 2/3 2 rows 3 column 2/3 2 rows 3 column. त्याच्यामुळे इथे सबट्रॅक्शन पॉसिबल आहे. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ A मायनस ट्रान्सपोज ऑफ C इक्वल टू, हे आपण लिहून घेऊ एलिमेंट सगळे. यांच्यामध्ये मायनस आहे. 1 -1 -2 2 4 3. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आता आपल्याला काय करायचे आहेत? मायनस करायचे आहेत. कारण दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे त्याच्यामुळे आपण सबट्रॅक्शन करू शकतो. 2 - 1 1, 5 - -1 इथे प्लस होईल. मायनस मायनस प्लस, निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. 5 + 1 6, -6 -2, निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह म्हणजे -6 + 2 -4, -3 -2 -5 -4 -4 0 1 -3 -2. ह्याला इक्वेशन 2 म्हणू आपण. आता इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड बघा सारखे आहेत का? त्याची ऑर्डर 2/3 आहे. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बघायचे आहेत. 1 1 6 6, -4 4, 1 1 6 6, -4 4 -4, -5 -5, 0 0, -2 -2. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. ही LHS साईड आहे, LHS साईड आणि ही RHS साईड आहे. तर दोन्ही ह्या सेम आहेत कारण हे मॅट्रिक्स हे दोन्ही सेम आहेत, इक्वल आहेत. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल आहेत. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आणि ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे. 2 rows 3 column 2 rows 3 column. Answer. Therefore transpose of matrix A minus C is equal to transpose of matrix A minus transpose of matrix C. LHS equal to RHS. Question 7. If matrix A contains elements 5 4 -2 3 and matrix B contains elements -1 3 4 -1, then find transpose of matrix C such that 3A minus 2B plus C equal to I, where I is the unit matrix of order 2. तर इथे आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स C काढायचा आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स C आणि इक्वेशन काय दिलेले आपल्याला? 3A minus 2B plus C इक्वल टू I. I काय आहे? ते युनिट मॅट्रिक्स आहे. युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. म्हणजे इथे आपल्याला I असा मॅट्रिक्स घ्यायचा आहे. 1 0 0 1 ऑर्डर 2चा.
आणि सी आधी काढावं लागेल, आणि सी काढल्याच्या नंतर आपल्याला त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. देअरफॉर सी इक्वल टू I मायनस 3A प्लस 2B असं आधी कॅल्क्युलेशन करावं लागेल. इथं आय माहिती आहे, ए मॅट्रिक्स माहिती आहे आणि बी पण माहिती आहे. त्यामुळे आणि सगळ्यांची ऑर्डर सेम आहे, 2x2 2x2 आणि 2x2. त्याच्यामुळे आपण इथे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मायनस करायचे आणि ॲड करायचे, वजाबाकी करायची, बेरीज करायची आणि सी काढायचा. आणि सी काढल्यानंतर आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स सी काढायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे की ह्या मॅट्रिक्सचे जे रोज आणि कॉलम्स आहेत ते इंटरचेंज करायचे. तर आता आपण सॉल्व करू. 3A मायनस 2B प्लस C इक्वल टू I. Therefore C इक्वल टू I मायनस 3A प्लस 2B. I इक्वल टू 1 0 0 1 मायनस 3 इंटू मॅट्रिक्स ए 5 4 निगेटिव्ह 2 3 प्लस 2 इंटू निगेटिव्ह 1 3 4 अँड निगेटिव्ह 1. तर 3नी ह्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं, नंतर 2नी मल्टिप्लाय करायचे, त्याच्यानंतर मात्र मग आपल्याला वजाबाकी आणि बेरीज करायची. तर आता आपण सॉल्व करू. 1 0 0 1 मायनस 3 इंटू 5 15 3 इंटू 4 12 3 इंटू निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 6 3 इंटू 3 9 प्लस आता 2नी मल्टिप्लाय करायचे, 2 इंटू निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 2 2 इंटू 3 6 2 इंटू 4 8 2 इंटू निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 2. इथे वजाबाकी आहे, इथे बेरीज आहे. दोन्ही सगळ्यांची ऑर्डर सेम, त्याच्यामुळे करस्पॉन्डिंग एलिमेंट घ्यायचे आणि सॉल्व करायचे. 1 मायनस 15 प्लस निगेटिव्ह 2 1 मायनस 15 प्लस निगेटिव्ह 2. आता हा एलिमेंट घ्यायचा आहे 0 मायनस 12, ह्याला करस्पॉन्डिंग 12 आहे आणि 6 आहे. मग 0 मायनस 12 प्लस 6 0 मायनस मायनस 6 0 मायनस 0 मायनस मायनस 6 प्लस 8 1 मायनस 9 प्लस मायनस 2. तर हे सॉल्व करू आपण. C इक्वल टू 1 मायनस 15 मायनस 14 मायनस 12 मीन्स मायनस 16 मायनस 16 0 मायनस 12 मायनस 12 मायनस 12 प्लस 6 मायनस 6 प्लस निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. मग 6 प्लस 8 मीन्स 14 1 मायनस 9 मायनस 8 मायनस 2 मीन्स मायनस 10. आता इथे सी मॅट्रिक्स आपल्याला मिळालेला आहे, याचा ट्रान्सपोज घेऊ आपण. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स सी इक्वल टू जे रो आहे त्याचा कॉलम करायचा आहे. निगेटिव्ह 16 निगेटिव्ह 6 14 निगेटिव्ह 10 14 निगेटिव्ह 10. आन्सर. Question 8. Matrix A contains elements 7 3 0 0 4 negative 2. Matrix B contains elements 0 negative 2 3 2 1 negative 4. Then find example first transpose of A plus 4 into transpose of matrix B. And second example 5 into transpose of A minus 5 into transpose of B. इथे आता आपण हे सॉल्व करू. फर्स्ट एक्झाम्पल solution. Transpose of matrix A plus 4 into transpose of matrix B. तर इथे आपल्याला आधी ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए काढायचं आहे, नंतर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी काढायचं आहे आणि नंतर 4 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी आणि त्याच्यानंतर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए प्लस 4 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी. तर असे 3 कॅल्क्युलेशन आधी करायचे. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए म्हणजे काय करायचं, चेंज करायचे. रो जे आहेत ते कॉलम्स करायचे, जे कॉलम्स आहेत ते रोज इंटरचेंज करायचे. तर इथे 7 3 0 हा फर्स्ट रो आहे, त्याचा आपण फर्स्ट कॉलम करू.
7 3 0. सेकंड रो मध्ये 0 4 निगेटिव्ह 2 आहे, त्याचा कॉलम करायचा 0 4 निगेटिव्ह 2. आता ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे? 3 रोज 2 कॉलम, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो अँड 2 कॉलम, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. तर ट्रान्सपोज ऑफ बी काढू आपण. तर ह्याची ऑर्डर काय आहे मॅट्रिक्सची? 2/3 आहे, 2 रोज 3 कॉलम. ट्रान्सपोज करताना काय करतो आपण? इंटरचेंज करतो रोजचे कॉलम आणि कॉलमचे रोज. इथे इंटरचेंज करू. 0 निगेटिव्ह 2 अँड 3 हा फर्स्ट रो, याचा कॉलम करायचा 0 निगेटिव्ह 2 3. सेकंड रोचा सेकंड कॉलम. आता ह्याची ऑर्डर काय आहे? 3/2, 3 रोज 2 कॉलम. त्याच्यानंतर आपल्याला 4 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी काढायचं आहे, इक्वल टू 4 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 0 2 निगेटिव्ह 2 1 3 अँड निगेटिव्ह 4. तर प्रत्येक एलिमेंटला 4ने मल्टिप्लाय करायचं. 4 इंटू 0 0, 4 इंटू 2 8, 4 इंटू निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 8, 4 इंटू 1 4, 4 इंटू. आता इथे आपल्याला ह्यांची प्लस करायची आहे, सबट्रॅक्शन नाही आहे, इथे प्लस आहे, ॲडिशन आहे. मग तिथे आपण मॅट्रिक्स लिहून घेऊ. 7 0 3 4 0 निगेटिव्ह प्लस 0 8 निगेटिव्ह 8 4 12 अँड निगेटिव्ह 16 इक्वल टू. आता करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ॲड करायचे. 7 प्लस निगेटिव्ह आहे 7 प्लस 0. कोणत्याही दोन मॅट्रिक्सचे ॲडिशन केव्हा होते? जेव्हा त्यांची ऑर्डर सेम आहे. आता इथे बघा करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपल्याला प्लस करायचे असतात, ॲड करायचे असतात, म्हणजे ऑर्डर पण सेम पाहिजे. इथे ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे? 3 रोज 2 कॉलम. इथे पण 3 रोज 2 कॉलम. त्यामुळे इथे ॲडिशन आहे, दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे, 3 रोज 2 कॉलम्स. तर त्यामुळे आता इथे आपण ॲडिशन करू शकतो, बेरीज करू शकतो. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ॲड करायचे. 7 प्लस 0 7, 0 प्लस 8 8, 3 प्लस 9. ची ऑर्डर आहे 3 रोज 2 कॉलम्स. आन्सर. सेवन 8 निगेटिव्ह 5 8 12 अँड निगेटिव्ह 18. 3 rows 2 columns. The second example आपण सॉल्व करू. Example second. 5 into transpose of matrix A minus 5 into transpose of matrix B. The transpose of matrix काढू आपण. Therefore, transpose of matrix A 7 3 0 0 4 negative 2. Transpose of matrix B equal to 0 negative 2 3. रोचा कॉलम करायचा. हा रोचा आता कॉलम करू. आता ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3 rows 2 column. ह्याची पण 3 rows 2 column. Therefore 5 into transpose of matrix A minus 5 into transpose of matrix B. 5 ने मल्टिप्लाय करायचे. 7 0 3 4 0 negative 2 minus 5 into 0 2 negative 2 1 3 and negative 4 equal to. तो मल्टिप्लाय करू. 5 into 7 35, 5 into 0 0, 5 into 3 15, 5 into 4 20 मायनस इथे पण 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. एव्हरी एलिमेंट 0 10 10 5 15 अँड 20. दोन्ही मॅट्रिसेसची ऑर्डर सेम आहे. इथे सबट्रॅक्शन होऊ शकतं. आता सबट्रॅक्ट करू आपण. 35 मायनस 0 35, 0 मायनस 10 मायनस 10, 15 मायनस मायनस 10, इकडे निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. 15 प्लस 10 25, 20 मायनस 5 15,
0 minus 15 minus 15 minus 10 minus minus 20. Negative become here positive. Minus 10 plus 10 plus 20 means 10. 3 by 2. Order आहे 3 by 2. Therefore answer